आता ओळखा आता आजची डिश काय आहे. एनी गेसेस? तिकडे अद्रक चिरतोय आणि फोन आलाय. लसूण मिरची हे सगळं कापणं चालू आहे. विलास करतोय आणि हे मसाले आहेत आणि हे एक पाण्याचं भांड आहे. म्हणजे इकडे बनते मक्याची रोटी, म्हणजे मक्याच्या कणसाच्या पिठाची रोटी. म्हणजे आम्ही आता आलो आहे नॉवेल्टी मॉल. हे माझं वर्क स्टेशन आहे, पण आता आम्ही सध्या ऑफ ड्युटी आहे. द प्राईड ऑफ पठाणकोट. हा एकच असा मॉल आहे पठाणकोटमध्ये. चला जाऊयात आतमध्ये, काय बघूया. हा इकडे कार्ड दिसला आहे, हा प्लाझा एरिया आहे. पठाणकोटमध्ये हे एकच बिग बाजार आहे आणि ते सुद्धा नॉवेल्टी मॉल आतमध्ये. नॉवेल्टी मॉल मध्ये एंट्री केली आहे. ही सगळी शॉप्स आहेत. ॲडिडास, या साईडला आहे वुडलँड. चल ग्रंथ. US पोलो. आणि सध्या इकडे सेल चालू आहे. हे आहे लिवायस. आणि ॲरो. सगळीकडे डिस्काउंट चालू आहे. 40-50. लहान मुलांसाठी स्वीट कॉर्न, हॉट कॉर्न वगैरे सगळं इकडे आहे. जॅक अँड जोन्स. पुढे आहे मेट्रो, गाजो. छोटासा मॉल आहे पण सुंदर आहे. जर तुम्ही ह्या बाजूला येत असाल, म्हणजे पठाणकोट किंवा दलहौसी धर्मशाळा जात असाल, तर मुख्य हायवेवर आहे. हे आहे स्केचर्स. हा आहे काजो. हे डबल शीट बसू तिला पण बस मागे. यश बसलं. नॉवेल्टी मॉलचा प्ले झोन एरिया आहे. ग्रंथ आता बाईक चालवतोय आणि अप्पी तिचा टर्नची वाट बघते. म्हणजे तिचा टर्न येईल तेव्हा ते अप्पी खेळेल. है ना सानू? तुला काय खेळायचं आहे? अच्छा, तिला पण कार खेळायची आहे, म्हणून ती आता ग्रंथ संपलं का ती कार खेळायला जाईल. हा आहे नॉवेल्टी मॉलचा फन झोन एरिया, प्ले झोन एरिया. छोटासा आहे पण छान आहे. आता ओळखा आता आजची डिश काय आहे. एनी गेसेस? तिकडे अद्रक चिरतोय, लसूण मिरची हे सगळं कापणं चालू आहे. विलास करतोय
आणि हे मसाले आहे आणि हे एक पाण्याचं भांड आहे. म्हणजे इकडे बनते मक्याची रोटी, म्हणजे मक्याच्या कणसाच्या पिठाची रोटी. म्हणजे मी साईड होतो, तू या साईड होतो है ना. इकडे माझं पण चालू आहे एनर्जी. हो हो का, हो 4 पेले. असं रुंद टाक, तिने स्नेहा टाकत आहे पीठ. कॉर्नफ्लोअर नाही हा, कणसाचं पीठ. कॉर्नफ्लोअर व्हाईट असतं आणि कणसाचं पीठ थोडंसं येलोइश असतं, पिवळं असतं. थंडीमध्ये सरसों का साग आणि मक्की की रोटी इट्स अ बेस्ट फूड. पीठ टाकून तर ढवळा त्याचा, म्हणजे आपण उकड बनतो ना तसंच. कोणतेही घे, डब्यात पण आहे आणि याच्यात. कुठल्या बासमती आहे? हो. वेलायचं करू का आटीचं करू? म्हणजे वेलू भात का आटीचं करू? म्हणजे पाणी काढायचं. अच्छा, ते तुझ्यावर आहे, तू जसं करशील तसं. इट इज शेफ स्पेशल. आता स्नेहा वेगळ्या पद्धतीची बनवत असेल मक्याच्या रोट्या वगैरे, पण आता स्नेहालाच विचारूया आपण. स्नेहाशी म्हणजे आपलं गरम पाण्यात करते. मी मक्याची रोटी फर्स्ट टाइम बनवली. अच्छा, शी इज मेकिंग फॉर फर्स्ट टाइम. तर तिचा पण हा फर्स्ट एक्सपिरियन्स असेल आणि हो हा लर्निंग प्रोसेस आहे. शी इज अ बिगिनर फॉर मक्याची रोटी. हो हो, मी प्रमाणात तेच करतो. आता घरचे येतील ना तेव्हा बनवेल मी परत. आणि क्रेडिट करणार तुलाच. शेफ विलास दादा आणि सपोर्टर सचिन. हे मी चांगलं ढवळून घ्यायचं, म्हणजे असं आपण भाकऱ्याचं का पीठ. असं मोकळं करून घ्यायचं. आता सरसों का साग साठी आपण बथुआ, मेथी आणि सरसो हे आपलं ग्राइंड करतो. पूर्ण लहान करून घेतलं. त्यात धूळ मिट्टी सगळी माती वगैरे लागली असते, ती निघून जाते. म्हणून थोडंसं मीठ टाकून थोडंसं त्याला सॉफ्ट करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ग्राइंड करण्यासाठी पेस्ट करण्यासाठी इझी होईल. ठीक आहे. सरसों का साग कसं, म्हणजे सरसोची भाजी कशी बनवतात ती बघूया. कढई मांडली आहे, कढई तापली. आता स्नेहा त्याच्यात तेल होत कमी, म्हणजे एक पळी, मोठी पळी असं ना, थोडस होत. हा बस. त्याच्या आपण फोडणी सामान टाकायचं, म्हणजे पंच फोडण, म्हणजे आपलं जिरं, थोडस टाक, 1 चम्मच जिरं, थोडस सोप पण टाकू शकतेस. आता अख्खा गरम मसाला घे, म्हणजे काळी मिरी, लवंग, दालचिनी, छोटी इलायची, मोठी इलायची असेल तरी पण चालेल, असं काही नाही. एक्सेप्शनल. थोडंसं टाकायचं, म्हणजे 20 एक काळी मिरी टाकायची आणि 10 लवंग. झणझणीत खायचं आहे ना आता स्नेहाला पण. हा स्नेहा, 2-3 वेलची टाक, म्हणजे अशीच टाका बस. बडी वेलची 1 चक्री फूल टाक आणि हा टाक.
मेज. दालचिनी आहे आपल्याकडे. दालचिनी. असेल तर ठीक आहे, नसेल तर पण चालेल, असं काही नाही. Issues नाही. मग दालचिनी नाही. लवंगा ठीक आहे. तेजपत्ता. आधी सांगायचं ना, ठीक आहे. ऐकलं असतं ना. अच्छा, आता हे तेजपत्ता टाकलं, हे तसं परतून घ्यायचं. आता आपल्याकडे लिमिटेड मसाले आहे म्हणून थोडंसं चाललंय, अदरवाईज जे आहे त्याच्यात करू शकतो. नाही नको. समोरच मिळेल. काय लवंग काय कसं. पटकन मिळेल. सानवी आणि सानू. आता गरम मसाला टाकून झाल्यानंतर मिरची तुम्ही अख्खी पण टाकू शकता, जर तिखट पाहिजे असेल तर तोडून टाकू शकता. हा, स्पायसी पाहिजे असेल तर. आता हे लवंग आणि काली मिरी आहे ना, ते तडकणार आणि उडू पण शकतं, तर थोडं सांभाळून म्हणजे तुमच्या तोंडावर डोळ्यावर उडू शकतं. बस लावा. तर परतून घ्यायचं, म्हणजे थोडासा खमंग वास सुटला पाहिजे. एकदा पण जाळच नाही तो कडवट वास येतो ना त्याचा. सुगंध आला सुगंध ना. मग आता आपण त्याच्यात आपले लसण, अद्रक आणि हिरवी मिरची हो सगळं घालायचं. म्हणजे तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला लसूण कमी खायचं तर कमी खाऊ शकता, लसूण टाकायचं टाका, नाहीतर अद्रक पण खाऊ शकता. कोणी आम्ही चॉप करून टाकलंय, अदरवाईज कोण कोण पेस्ट पण टाकते. आपल्या आवडीनुसार करायचं, कस्टमाइज. हे ऑथेंटिक वेगळं असतं, आपण ऑथेंटिक बनवायचा प्रयत्न करतोय आणि हे खाऊन यशच सांगेल की ऑथेंटिक वाटतंय काय कस्टमाइज आहे. ते थोडासा तांबूस झाला ना लसूण वगैरे, म्हणजे त्याचा उग्रवास जायला पाहिजे लसणाचा. लसूण थोडासा म्हणजे शिजत आलाय होतं ना. लसूण शिजत आला की आपण त्याच्यात कांदा, आपण 4 कांदे घेतले, बिकॉज आपण 1 जुडी सरसोची घेतली, 1 जुडी मेथीची, 1 जुडी पालकची आणि 1 जुडी बतवाची घेतली. आणि आम्ही 2 टायमासाठी करतो, शॉर्टकट. संध्याकाळी म्हणजे बनवायची गरज नाही. हा त्याचा कांदा घाला. कांदा घाल. त्याच्यात कांदा घातला ना की आपण थोडंसं म्हणजे स्वादानुसार नाही, पण थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून कांदा मॉइश्चर सोडेल आणि लवकर शिजेल. हा बस. कांद्यावर मीठ पेरलं ना की म्हणजे ते पटकन शिजतोय, नरम पडतोय आणि मॉइश्चर सोडण्याकडे तो फटाफट शिजतोय. म्हणून हे शॉर्टकट म्हणजे झटपट अशी एक ट्रिक आहे. कांदा शिजला ना, कांदा पिंक होत आला ना की त्यावर टोमॅटो घालायचा. अजून टोमॅटो पाणी सोडेल आणि तो कांदा तसंच राहील. आपला कांदा आता गुलाबी परतून झालाय, म्हणून त्यात टोमॅटो टाकूया. तर टोमॅटो पहिलाच टाकला तर टोमॅटो पाणी सोडतोय आणि कांदा म्हणजे आपला थोडासा कच्चा राहतो. म्हणून कांदा शिजल्यानंतर आपण टोमॅटो टाकायचा. कांदा टोमॅटो एकदम पण शिजवायचं नाही, जेणेकरून म्हणजे एकदम ते पेस्ट लागली पाहिजे. तर काय करायचं, आपण थोडासा बाईट आला पाहिजे दाताला, म्हणजे असं वाटलं पाहिजे टोमॅटो आणि कांदा खाल्लं पाहिजे असं. चलो. आणि आता समजा शिजलंय थोडंसं नॉर्मल, तर आपण इथे ड्राय मसाला टाकूया. हा 1 चम्मच हळदी, 1 चम्मच हळदी टाक, थोडीशी हळदी टाक अजून. हा आता मिरची पावडर टाकूया, लाल तिखट आवडीनुसार टाके अजून. येस. स्नेहा मीठ थोडंसं टेस्ट कर त्याच्यात, चेक मीठ टेस्ट कर. टेस्ट आहे ना, याच्यात पण मीठ टाकलं आपण नंतर. आता भाजी म्हणजे आपले मसाले परतून झाले, तर आपण त्याच्यात आता जी ग्राइंड केलेली भाजी आहे
म्हणजे सरसो का साग वगैरे ते 4 भाज्या आपण त्याची प्युरी केली आहे ती आता ओतूया. बघा किती एकदम मस्त हिरवा हिरवा कलर. वाव. भाजी कोणी ग्राइंड केली? भाजी ग्राइंड केली नेहाने, नाही, पीठ मळलं त्याने केलं. कविताने, कांदा कोणी कापला? कविताने कांदा मी नाही इथे समोर. हा? आणि ते पिठाचे गोळे पण करणार आहे नाही, नाही, कविता. कविता काही करणार नाही. जो ब्लॉग करतोय त्यांनी स्टार्ट केलं त्यांनीच करायचं. ही अशी ब्लॉग वाली माणसं असली ना काय आमचे ब्लॉग एकदम सक्सेस होणार. ही बघ तोंड लपवते बघा. ज्याला शिकायची आवड आहे ना ती बघ किती एकदम मस्त. असं माम्यानं जेवण घातलंच ते बाप हो. विसरणार ना हा. माम्या. आता ही ग्रेव्ही म्हणजे एकदम ठीक आहे ना, म्हणजे ग्रेव्ही म्हणजे ते सरसो का साग. जर तुम्ही याच्यात ना म्हणजे पाणी पण ओतू शकता, नसलं होतं नको होतं. आणि जर पातळ झालं तर याच्यात आपण मक्याचं पीठ आणलं आहे ना त्याची कणी लावू शकतो, जेणेकरून आपण तसंच ठीक घट्ट होऊ शकतं. आणि वाढताना म्हणजे आपण जेव्हा सरसो का साग वाढतो प्लेटमध्ये सर्व करतो तेव्हा त्याच्यात आपण मक्खन, आता मक्खन तर आपल्याकडे नाही आहे, आहे. पांढरं मक्खन. पांढरं मक्खन. ओ पांढरं. क्या बात क्या बात क्या बात. थँक्यू स्नेहा. म्हणजे वाढताना मग नाही हे नंतर मक्खन. वाढताना पांढरं मक्खन म्हणजे अनसॉल्टेड बटर त्याला म्हणतात. जर ते असेल त्याच्याबरोबर तर क्या बात. जबरदस्त. थँक्यू स्नेहा. म्हणजे सामान आहे पण नाही पण त्याच्यात आम्ही कसं पण ऍडजस्ट करून. खायचं पण आहे. मीठ आता शिजू देस स्नेहा, त्याला थोडंसं झाकण येतं, उकळी येऊ देस. ऑलरेडी आपली ती भाजी शिजलेली आहे, कांदा शिजलेला आहे, टोमॅटो सगळं शिजलेलं आहे. पण थोडंसं ते एकजीव होण्यासाठी, ते सगळे एकजीव होण्यासाठी आपल्याला थोडंसं झाकण देऊ त्याला आणि उकळी येऊ दे. कसं वाटलं सरसो का साग खूप छान. आणि मक्याची रोटी? एक नंबर. कविताने बनवलेली खूप सुंदर. इथे कविता विलास जेवतायत. आता त्यांनी मक्याची रोटी खाऊन ते संपली म्हणून कसं वाटलं कविता? कविता रिव्ह्यू प्लीज. मस्त. बनवलेली मीच ना. ऑफ कोर्स पण तूच. येस येस रोटी तूच बनली. आणि ग्रंथा तुम्ही खाल्ली का? सानी तू खाल्लीस? खिचडी खाल्ली? कुठली खिचडी? अच्छा येलो राईस. सानीनी येलो राईस खाल्लं म्हणजे फोडणीचा भात खाल्ला. आणि यश ग्रंथ तू काय खाल्लं? येलो राईस आणि काय खाल्लं ग्रंथा? पिझ्झा. इज दिस पिझ्झा? वाय? पिझ्झा संपवला? अरे बापरे. आणि बस. अरे बापरे. हे बापरे. चला बस ना तू. सचिन नेहा जेवायला बोलते बस. जेवायला बस म्हणते. चल जेवूया आता. आय डोंट नो. पिल्लू जातो. अरे दाखवली माझी बच्ची. ही बघ ती झोपते अशी हा. हे बघ डोकं आपटून. झोपलाय बघ कसा. हो ना. हा बघ कसा झोपलाय. पिकू. हा पिकू आहे आणि ही सुफी आहे. ती बघ कशी. कसं भात? पिकू हॅव यू डिनर, हॅव लंच, सॉरी हॅव लंच. त्यांनी जेवले येऊन मी करू शकतो. फोडणी देऊ. तेच जेवले. आता तर मी पण जेवायला बसतो. चला भेटूया.